मी उद्या एक पार्टी ऑर्गनाइज करतोय, यात गेस्ट लिस्ट आहे, सगळ्यांना फोन कर. ऐक ना अभिराम, ती मुलगी कोण आहे, कशी आहे, आम्हाला काहीच माहित नाहीये. एकदा तिच्या घरच्यांशी, मोठ्यांशी, आई बाबांशी बोलू तर दे ना आम्हाला, एक रीत म्हणून. आई उद्या तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. अभिराम काय झालं? नाही तसं नाही, वी आर हॅपी, पण त्याहून अधिक आश्चर्य वाटतंय. लिस्ट मधल्या सगळ्या लोकांना फोन करा पर्सनली, एकही नाव मिस होता कामा नये. एक मिनिट एजे, या लिस्ट मध्ये त्या लीला आणि तिच्या फॅमिलीची पण नाव आहेत. लुक्स लाईक अ मिस्टेक. मीच लिहिली आहेत, त्यांना इन्व्हाइट करा आणि पार्टीची तयारी नीट करा. काय ग ताई, निदान आईस्क्रीमचे पैसे तरी मला देऊ द्यायचेस ना. हे म्हणजे असं की वाचवायचं पण तूच आणि ट्रीट पण तूच द्यायचीस. चालतं ग, ती वितरते बघ खा पटकन. आणि रेव, घरी गेल्या गेल्या लगेच कामाला लागायचं. केकची ऑर्डर आहे ना. हो. आणि हो मॅडम, तुम्हाला पण आईने अख्खं स्वयंपाकघर आवरायला सांगितलंय, लक्षात आहे ना? अरे हो, चल चल पटकन घरी जाऊ चल. हे बघ दिवाकर, मी काय म्हणतो, हे बघ मला ना पैशाची गरज आहे. नाही, मी तुझे सगळे पैसे परत करीन, पण हे बघ प्लीज. हॅलो हॅलो, देवा, खरंच कमी पडलो रे. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी, पण माझ्या कमकुवतपणाची शिक्षा माझ्या लीलाला देऊ नकोस रे. माझ्या लीलाचं चांगल्या घरात लग्न व्हावं एवढीच इच्छा आहे रे माझी. हिरो, मूड का ऑफ आहे? नाही, कुठं काय? काय काही नाही. मावशी ओरडली? नाही. मग बाबा काही बोलले का? नाही ग, काका कधी मला ओरडतात का? हे पण बरोबर आहे, पण मला माहिती आहे कुछ तो गडबड आहे. नाही ग, तू माझ्याशी बोलण्यात वेळ नको घालू. आज जाऊन किचनावर, नाहीतर काकू घर डोक्यावर घेतील. हे नाही बरोबर आहे, मी किती बोलत बसले. चल चल आली. 4 तासांचा वेळ देतोय, नाहीतर दुपारी 4 वाजता ग्रहमकासाठी गुरुजी दारात उभे असतील. लीलाताई, तू सगळ्यांशी किती चांगलं वागतेस. काही झालं तरी तुझं त्या साळुंकेशी लग्न नाही व्हायला पाहिजे. आले हो तुम्ही? अहो मॅडम, मी विश्वरूप, एजे सरांचा पर्सनल मॅनेजर. नाही, ते आठवलं मला, पण तुम्ही इथे आलात म्हणजे आमच्या लीलाने परत काही घोळ घालून ठेवला का? अहो नाही हो, तसं काही झालं नाहीये. आमच्या एजे सरांनी मोठी पार्टी ठेवली आहे आणि तुम्हा सगळ्यांना बोलवलंय त्या पार्टीमध्ये. त्याचं आमंत्रण घेऊन आलोय मी. म्हणजे इन्व्हिटेशन? करेक्ट. कसली पार्टी? असं विचारायचं नसतं. श्रीमंत लोकांना पार्टी ठेवायला काही कारण लागत नाही, ते कधीही पार्टी ठेवतात. महत्वाचं काय आहे, त्यांनी आम्हाला बोलवलंय. अहो, असं विनाकारण पार्टी नाही ठेवलीये, स्पेशल कारण आहे त्याच्यासाठी. अहो, पण ते स्पेशल कारण काय ते तर सांगा. अहो, आमचे एजे सर ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहेत तिचं नाव अनाउन्स करणार आहेत, त्यासाठी ही पार्टी ठेवली आहे आणि हे त्याचं निमंत्रण. एवढं सगळं म्हणजे
एवढं गिफ्ट, महागडे गिफ्ट, महागातलं आणि अगं बाई, सुगंध येतोय अत्तराचा. एवढं सगळं नुसतं मुलीचं नाव सांगायला. बाई, मग लग्नात काय करतील? जी कोणी मुलगी असेल किती नशीबवान आहे. नशीबवान? त्यात काय नशीबवान? बिचारी खूप अनलकी मुलगी असेल ती. एवढ्या खडूस माणसाशी लग्न करणं म्हणजे काय खायचं काम आहे का? कोण असेल ती मुलगी? अहो पण मला एक सांगा की आम्हाला पार्टीला कशाला बोलवले? म्हणजे इतक्या श्रीमंत लोकांच्या घरी पार्टीला येऊन आम्ही काय बोलू नका. आमंत्रणासाठी थँक्यू. आम्ही येऊ हा पार्टीला. पार्टीला यायला मला इतकं आवडतं ना. नक्की या सगळ्यांनी. तुम्ही एजे सरांना सांगाल ना? हो सांगतो. काही द्यायचं राहिलं? नाही ते मी ते बूट न काढता आज जाऊ. तुम्ही एजंटचे मॅनेजर आहात. करा काय वाटेल ते करा. जा करा. हॅलो मॅडम, तुम्ही पण पार्टीला नक्की या. पण येताना रिकाम्या हाताने या, नाहीतर मागच्या वेळेसारखं केक आण. ओके. कोण मुलगी शोधली असेल अंकलनी? देवा, त्या बिचारीची काळजी घे रे बाबा. 1 मिनिट लीला, उद्या पार्टी आहे म्हणजे आज अंकलचा मूड चांगला असेल. आजच त्यांना भेटून थँक्यू म्हणायला हवं. एजे नेहमी एक कुत्रा बरोबर असणं गरजेचंच आहे का? नाही म्हणजे तुम्हीच पुरेसे आहात लोकांना घाबरवायला. एक तर त्याला कुत्रा म्हणू नकोस. त्याचं नाव टायगर आहे आणि तुला कोण घाबरू शकतं? आणि तू घाबरणार आहेस? ठीक आहे. आता मला उगाच लेक्चर देऊ नका. तुमचा मूड चांगला असेल म्हणून आलीये मी आज इथे. फक्त ह्याला जरा. टायगर गो. तू इथे का आलीस? मी इथे तुम्हाला थँक्यू म्हणायला आले. तुमचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. मला असं फोनवर थँक्यू नव्हतं म्हणायचं. मला ना असं भेटून नीट थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. मग तू हे उद्याच्या पार्टीमध्ये सुद्धा बोलू शकली असतीस. काय झालं? विक्रांतनी परत काय त्रास दिला का? नाही तसं अजिबात नाहीये. तो विक्रांत तर आता आमच्या आयुष्यातनं गायबच झालाय. आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे. मला तुम्हाला सॉरी आणि थँक्यू दोन्ही म्हणायचं होतं. थँक्यू कारण तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. आणि सॉरी कारण तुम्ही किती ग्रेट आहात हे जाणून घ्यायच्या आधीच मी तुमचं इन्सल्ट केलं. हे बघ, हे मी कधीच विसरून गेलेलो आहे. आणि विसरलो नसतो तर तू आज इथे आली नसतीस. एनिवे, माझ्या आयुष्यात परफेक्शनला खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि म्हणूनच तुझं काम
मी परफेक्टली केलेलं आहे. आता तुझी टर्न. येस येस अंकल, मी एका पायावर तयार आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. माझा शब्द ना म्हणजे काळा दगड आहे. आय मीन काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुम्ही फक्त सांगाच. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, मी माझ्या बहिणीसाठी जीव पण देऊ शकते. तुम्ही फक्त बोला, कसे फेडू तुमचे उपकार. माझ्याशी लग्न कर. हे बघ, मी माझा शब्द पाळलाय. आता शब्द पाळायची वेळ तुझी आहे. मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करेन. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? काही काय बोलताय? एक वेळ ना मी जीव देईन, पण तुमच्याशी कधीच लग्न करणार नाही. तुमचं वय बघितलंय का? आपल्यात काहीच सेम नाहीये. तुम्ही इतके फेमस आहात, श्रीमंत आहात, आणि मी अहो मला तर एखाद्या सिरियल मध्ये लीड रोल काय, ते लीड रोलच्या मैत्रिणीचा पण रोल नाही मिळालाय. तुम्हाला समाजात इतका मान आहे आणि मी काय, मी मनाला येईल तसं जगणारी आहे. तुम्ही इतके परफेक्ट आहात आणि मी अशी इम्परफेक्ट. आपली जोडी कशी काय जमेल? अंकल, आपण दोघांना एकमेकांसाठी बनलेलोच नाही. एक मिनिट, तुम्हाला लग्नच करायचंय ना? मी देते आयडिया. तुमच्या पार्टीत खूप लोक येतील आणि आय एम शुअर खूप बायका पण येतील. त्यातलीच एखादी 50शीतली. नाही, इतकं वय नाही वाटत तुमचं. एखादी 40शीतली बाई बघा आणि तिला प्रपोज करून टाका. हवं तर मी आयडिया देते तुम्हाला प्रपोज कसं करायचं ते, आणि मला गॅरंटी आहे कोणी तुम्हाला नाही म्हणणार नाही. पण अंकल, मी नाही हा त्यातली. तुम्ही मला 1000दा जरी विचारलं ना, तरी माझं उत्तर नाही हेच असणार आहे. तुम्हाला माहितीये कानफाट्या नाव कसं पडतं? तसं झालंय माझं. सगळे मला म्हणायचे की लीला तुला काहीच जमणार नाही. मला ना तेव्हा त्यांचा खूप राग यायचा. असं वाटायचं की असं कसं मला जमणार नाही. पण आज पहिल्यांदा मला हे बोलताना बरं वाटतंय की मला जमणार नाही. म्हणजे आज हे बोलताना मला इतकं बरं वाटतंय ना, म्हणजे एकदम भारीच वाटतंय की अंकल मला तुमच्याशी लग्न करायला जमणार नाही. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही असा विचार केलाच कसा? नाही ठीक आहे, ते जे काय असेल ते असेल. तुम्हाला जो काही विचार करायचा आहे तो करा, पण माझं उत्तर नाहीये हे लक्षात ठेवा. तुमचा हात द्या. द्या ना. उद्याच्या पार्टीत काहीही झालं तरी तुम्ही माझं नाव अनाउन्स करायचं नाही. पिंकी प्रॉमिस. आता हे प्रॉमिस तोडता येणार नाही हा. सो डन. आणि जर तुम्ही प्रॉमिस मोडून माझं नाव घेतलत ना, तर प्रॉब्लेम तुम्हालाच होईल. आता एकट्यात नकार देते, पण उद्या पार्टीत सगळ्यांसमोर नकार द्यायची वेळ आणू नका. त्यापेक्षा माझं नाव अनाउन्स करूच नका. उद्याच्या पार्टीत काही झालं उद्याच्या तरी तुम्ही माझं नाव अनाउन्स करायचं नाही. माझं नाव अनाउन्स करायचं नाही. काय
वास कसला येतोय? बघ ना, हा केक करपला. करपला नाही, कोळसा झालाय, कोळसा. लीलाताई जरा हळू. काकूने ऐकलं ना तर थोबडवतील मला आणि परत नुकसान केलं म्हणतील. तुझं काय? आज माझं पण नुकसान झालंय. मी ना चांगल्या मनाने एकाला प्रॉमिस दिलं होतं, पण आता ते माझ्यावरच उलटले. पण नुकसान होईल असं प्रॉमिस कशाला दिलं? ओ हिरो, प्रॉमिस देताना मला माहिती नव्हतं नुकसान होईल ते. लीला, आले आले मावशी. सॉरी, एक विचित्र प्रश्न विचारू का? काही करपलेलं आहे का आपल्याकडे? करपलेलं? हो बघा ना, विचित्र डोळ्याला लागलेत बायकोला. तिला काहीतरी करपलेलं खावंसं वाटतंय. हा अक्का केक घेऊन जा. बरं बरं. थँक्यू. थँक्यू. लीलाताई, लाईफ मध्ये कशाचाच भरोसा नसतो. नुकसान होईल असं वाटता नशीब पण चमकून जातं. तुला कुठले आवडले? हा, छान वाटतायत ना? हा आवडलाय का तुला? छान आहे ग. हो, बघ मला हा पण आवडलाय. कालिंदी, एवढे सगळे दागिने कुठून आणलेस? चोरले. इतके दिवस तुझी मजल दुसऱ्यांकडे वस्तू मागण्यापर्यंत होती, आता चोऱ्या पण करायला लागलीस? बाबा, अहो आई मस्करी करतीये. भाड्याने आणले ते दागिने, खोटे आहेत सगळे. वस्तू असो किंवा दागिने, तिला खऱ्याची किंमतच नाहीये. चलो, बोललात? ओ, आपल्या घराचे 4 सोन्याचे दागिने आहेत ना, ते नाही चालणार तिथे. श्रीमंताच्या घरामध्ये हिऱ्याचे दागिने घालतात, खऱ्या हिऱ्यांचे. आहेत आपल्याकडे? नाही ना, म्हणून हे सगळं बाजारातून आणावं लागले. काही झालं ना तरी तू कधीच समाधानी होणार नाहीस. चालूच असतं. तू घराबाहेर पाऊल ठेवलंस तर तंगडं मोडून ठेवेन. सांगितलं होतं ना मी तुला, तरी तू बाहेर गे. काय हो, हिच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी मी तुम्हाला दिली होती ना, हो ना? तरी कशी गेली बाहेर ही? आई अगं, मीच सांगितलं होतं तिला, ती केकचे पैसे आणायला गेली होती. हो का? ठीक आहे, ठीक आहे. पण आता ह्याच्या पुढे ही घराबाहेर पडणार नाही, याची काळजी घ्या. बघ बघ, कुठले दागिने आवडतात, घे. कुठला आवडतो तो? दागिने कशासाठी? कशाला म्हणजे? एजंटच्याकडे पार्टीला जायचंय. कालिंदी, आपण त्यांचा फक्त मान ठेवायचा म्हणून जातोय पार्टीला. त्यासाठी हे एवढं काही करण्याची गरज नाहीये. गरज आहे, आहे गरज. हे बघा, आपण ना त्यांच्या पार्टीत मिरवायला चाललोय. त्याचं काही तयार नव्हता गेलो ना, तिथे कोणीतरी हातात फडकं देईल आणि म्हणेल पुसा टेबल. कसे फेडू तुमचे उपकार? माझ्याशी लग्न कर. त्याच्यापेक्षा आपण जायलाच नको. म्हणजे तुम्ही जा, मी थांबते. का? तू घरी का थांबणार? अच्छा अच्छा अच्छा. फोनवर गप्पा मारायच्या असतील गुलुगुलू. असं नादी लागून त्याच्या आयुष्य बर्बाद करू नकोस ग बाई. अगं मावशी, असं काही नाहीये. हो, हे तू मला सांगतेस, नीट ओळखते मी तुला. नका ना भांडू. आई ठीक आहे, येईल ती. बाबांना काय झालं? तुला माहिती नाही ताई, बाबांना अशी छान चौकी नाही आवडत, म्हणून गेले असतील बेकरीत कदाचित. तू ट्राय कर ना.
अहो हे घ्या कॉफी. अहो ऐका ना, ते जे काय बोलत होते तुमच्याशी. यापुढे तुम्हाला ही वर्दी घालता येणार नाही. आज मी तुझा फक्त जॉब हिसकावलाय. यापुढे आयुष्यात सुधारला नाही तर समाजात तोंड दाखवायची तुझी लायकी ठेवणार नाही. अहो काय झालं तुम्हाला? तुमचा चेहरा असा का दिसतोय? तुम्हाला बरं नाही वाटत तू हे सगळं मला का विचारतेस? तू ये इथे बस बस बस. अगं बायको, मला काय होणार आहे? हा? आणि तू इथे आहेस ना माझ्यासोबत, मग मी एकदम छान आहे. तुम्हाला सांगू का, त्यामुळे सरस्वती आणि लक्ष्मी मंच मला लकी म्हणतात आणि मला सारखं म्हणत असतात. अशा प्रकारे नाही, पण थोडेसे जलस असतात आणि म्हणत असतात की तुझ्यासारखा नवरा प्रत्येक मुलीला मिळायला हवा. पण त्यांना मी सांगितलं हा, माझा नवरा लाखात एक आहे आणि तो फक्त माझा आहे. यू राईट पूजा.